नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। इयत्ता 4थी आणि 5वी स्कॉलरशिपसाठी आपण प्रश्नपत्रिकेचा सराव सुरू केलेला होता। त्यामधील आज महत्त्वाचा भाग पाहणार आहोत, गणिताचे 25 प्रश्न। आता हे 25 प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत, कारण की या परीक्षेमध्ये तुम्हाला सराव करणे खूप गरजेचं आहे। जेवढा तुम्ही गणिताचा सराव करचाल तेवढाच तुम्हाला गणितामध्ये आउट ऑफ मार्क पडण्यासाठी फायदा होईल आणि जास्तीत जास्त सराव हा तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे। कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात आणि तुम्हाला कशा प्रकारे तुम्ही ट्रिकनुसार तो सॉल्व करू शकता या व्हिडिओद्वारे तुम्हाला समजणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर काही प्रश्न सोपे वाटले तर ते 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत असे समजा आणि अवघड वाटले तर 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत असे समजा। परंतु तुम्हाला सोपे आणि अवघड प्रश्न दोन्ही परीक्षेमध्ये येणार असल्यामुळे तुम्हाला दोन्ही प्रश्नांचा सराव करणे खूप गरजेचे आहे। 5वी स्कॉलरशिपची परीक्षा खूप जवळ आलेली आहे, परंतु 4थी स्कॉलरशिपची परीक्षा एप्रिल महिन्यात आहे। अजून वेळ भरपूर आहे, परंतु अभ्यासाला गती देणे हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे। त्यामुळे आपण काय करणार आहोत, 25 प्रश्न मराठीचे, 50 प्रश्न गणिताचे प्रत्येक व्हिडिओद्वारे घेऊन येत आहोत। 50 प्रश्नाचा गणिताचा व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे आपण 25 विभागामध्ये 2 विभाग पाडले आहेत आणि 25 प्रश्न एका व्हिडिओमध्ये आणि 25 प्रश्न एका व्हिडिओमध्ये आपण घेत आहोत। त्यानंतर आपण इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचा सुद्धा सराव सुरू करणार आहोत। तर चला करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात। आजचा टॉपिक आहे गणितातील 25 प्रश्न। हे प्रश्नपत्रिका संचच असणार आहे मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणे बंधनकारक राहील। बघा, पहिला प्रश्न काय आहे, रोमन अंकावरती प्रश्न आहे, x भागिले v अधिक, बघा x भागिले v अधिक सेकंड बरोबर किती। तर काय आहे रे, x म्हणजे किती असते, x म्हणजे किती असते, x भागिले किती असते, x भागिले v किती असणार आहे, x म्हणजे 10 असणार आणि v म्हणजे काय असणार आहे, 5 असणार आहे। 10 भागिले 5 किती असणार आहे, 5 दोन्ही 10 म्हणजे 2 येणार आहे आणि अधिक हे काय आहे 2 म्हणजे किती येणार, 4 येणार। मग 4 पर्यायामध्ये कशा प्रकारे लिहिले जाते, बघा इथे एक्स वी आहे, इथे वी डबल आहे, म्हणजे हा काय झाला 7 झाले। या अगोदर इकडे रेषा असतील तर काय होतं 4 3 2 असं असतं। बघा आता इथे काय आहे, हा 6 आहे आणि हा काय आहे 4 आहे। या बाजूला असतील तर रेषा काय करायचं 6 7 आणि 8 आणि या बाजूला असतील तर 4 3, लक्षात येते का, 4 4 3 पण नाही 4 येते। बघा हा 4 पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे। त्यामुळे तुम्ही आता रोमन संख्येवरती हा प्रश्न आहे, म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये काय होतं, रोमन संख्येवरती विचारला जातो प्रश्न। आता हा जरी घटक तुम्हाला सोपा वाटला तरी तुम्हाला अवघड रोमन संख्येचा भाग अभ्यासावा लागणार आहे। म्हणजे जे आपण सांगितलं होतं की LCD माझा ही ट्रिक वापरायची होती, या ट्रिक वापरून तुम्हाला अवघड रोमन संख्येवरती सुद्धा प्रश्न सोडवू शकतात। आणि तुम्हाला आता ह्या घटकावरती प्रश्न आलाय म्हणजे रोमन संख्येवरती तुम्हाला काय करावं लागणार आहे, रोमन संख्येचा चांगला अभ्यास करावा लागणार आहे। त्यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे, 20,000 अधिक 20 शतक अधिक 20 दशक अधिक 20 एकक किती। आता यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, गणित करावं लागणार आहे। गणित करणं का गरजेचं आहे का ते तुम्हाला समजावं। तोंडी सुद्धा उत्तर, काही मुलं खूप हुशार असतात, तोंडी सुद्धा उत्तर काढतात, तरी सुद्धा आपण काय करूया, लिहून घेऊया 20,000। आता 20,000 म्हणजे काय, 20,000 तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, अधिक 20 शतक 20 शतक अधिक 20 दशक, 20 दशक अधिक 20 एकक किती होते बघायचं आपल्याला, 0 2 2 2 2 किती आले रे, 22,220 आले, 22,220 आले। 22,220 पर्यायामध्ये आहे का, 22,220 हे पर्यायामध्ये आहे का, 22,220 तर पर्याय क्रमांक कितीमध्ये आहे, 2 मध्ये आहे। बघा संख्यावरती सुद्धा, संख्या ज्ञानावरती तर भरपूर प्रश्न विचारले जातात। काही मुलांना, इंग्लिश मिडियमच्या मुलांना मराठी माध्यमचं समजत नाही, त्यामुळे तुम्हाला मराठी माध्यमचं 1 ते 100 पर्यंत सर्व अंक तुम्हाला करायचे आहेत। एकक दशक शतक हजार 10,000 लाख दशलक्ष या घटकापर्यंत तुम्हाला अभ्यास करायचा आहे। तर उत्तर क्रमांक आपला काय असणार आहे, 2 हे बरोबर असणार आहे। त्यानंतर बघा 1 ते 15 पर्यंतच्या एक अंकी संयुक्त संख्येची बेरीज किती।
आता संयुक्त संख्या म्हणजे काय आणि मूळ संख्या म्हणजे काय याचा पूर्ण व्हिडिओ सविस्तर असा स्पष्टीकरणासहित आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. संयुक्त संख्या आणि मूळ संख्या काय सांगितले, 1 ते 15 पर्यंतच्या एक अंकी संयुक्त संख्येची बेरीज किती. आता एक अंकी संयुक्त संख्येची बेरीज सांगितली म्हणजे हे 15 येणार का. एक अंकी सांगितले म्हणजे 15 येणार का, नाही येणार. एकच अंकाची घ्यायची, आपल्याला समजून घ्यायचं आहे. प्रश्न वाचताना व्यवस्थितरित्या समजून घ्यायचं आहे. 1 ते 15 पर्यंतच्या एक अंकी संयुक्त संख्येची बेरीज किती. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, 1 ते 9 पर्यंतच्या अंकाची संख्या बघावं लागणार आहेत आणि त्याही कोणत्या बघावं लागणार आहेत, संयुक्त संख्या बघावं लागणार आहेत. संयुक्त संख्या म्हणजे काय, संयुक्त संख्या म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता मूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला भाग जात नाही अशी संख्या, म्हणजे ज्या संख्येला त्या संख्येने भाग जातं म्हणजे मूळ संख्या. मग संयुक्त संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला भाग जातो. आता बघा 1 आहे, किती आहेत, आता उलट जर म्हणलं तर 9 वाजतंय, बरोबर का. आता त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 1 ही काय आहे, संयुक्त ही संख्या नाही आणि मूळ ही संख्या नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. कोणती संख्या, परीक्षेमध्ये असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणती संख्या संयुक्तही नाही आणि मूळही नाही, तर उत्तर काय असणार आहे आपलं, 1 असणार आहे. त्यानंतर 2 ही एकमेव समसंख्या ही मूळ संख्या आहे. 2 ही एकमेव समसंख्या ही समसंख्या मूळ संख्या आहे. म्हणजे 2 ही संख्या काय असणार आहे, मूळ संख्या आहे. म्हणजे सम पण आहे आणि मूळ पण आहे, म्हणून 2 ही संख्या आपल्याला सोडून द्यायच्यात. आपल्याला फक्त संयुक्त संख्या विचारायचे, संयुक्त संख्या विचारात घ्यायचे. म्हणजे ज्या संख्येला भाग जातो त्या संयुक्त संख्या आहेत आणि तेही एक अंकी संख्या शोधायच्यात. मग 3 येणार का, 3 या संख्येला भाग जातो का, नाही. 4 या संख्येला हो जातो, म्हणजे 4 एक आपण धरायचे आहे. त्यानंतर 4 झाल्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे, 5 घ्यावे लागेल का, नाही. 6 घ्यावे लागेल का, हो. 6 आणि 4 किती झाले, मग 10 झाले. 10 नंतर काय होतं आहे, परत 7 घ्यावी लागते का, नाही. 7 ही मूळ संख्या आहे. 8 घ्यावी लागते का, हो. मग 10 आणि 8 किती झाले, 18 झाले. आणि त्यानंतर 9 ही संख्या संयुक्त संख्या आहे. 18 आणि 9 किती झाले, 18 आणि 9 किती झाले, 27 झाले. पर्यायामध्ये आता 27 हे उत्तर आहे का आपल्याला बघायचं आहे. पर्यायामध्ये आहे का, 27 आहे, 28 आहे, 19 आहे, 18 आहे. म्हणजे मूळ संयुक्त संख्यांची बेरीज किती. संयुक्त संख्या कोणकोणते समजले, एकांकी समजले का, 4, 6, 8 आणि 9 एक अंकी. मग त्यांची बेरीज किती आली, 27 आली. मग पर्यायामध्ये उत्तर आहे का, हो. 1 नंबरचा पर्याय हे आपलं काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतर कोणत्या 2 संख्यांचा गुणाकार 576 आहे. आता बघा, कोणत्या 2 संख्यांचा गुणाकार 576 आहे. तर प्रत्येक संख्येचा गुणाकार बसणं गरजेचं आहे का, वेळ आपल्याकडे एवढा आहे का प्रत्येक संख्येचा आपण पर्यायानुसार गुणाकार करत राहायचं. त्यासाठी आपण काय करायचे, ट्रिक वापरायची. ट्रिक कोणती वापरायची का, तर इथं काय आलेलं, लास्टला 6 आलेला आहे. मग काय करावं लागेल आपल्याला, म्हणजे ह्या अंकाने शेवटच्या अंकाला गुणल्यानंतर किती येते, 76 पाहिजे. म्हणजे 6 पाहिजे लास्टला, आहे का. आता इथं 9 5 45 म्हणजे 5 येते. ही पर्याय येणार का, नाही येणार. 9 चौक 36 इथं येऊ शकतं. 9 चौक 36 हातच्याले 3, 9 चौक 36 आणि 3 किती झाले, 39 झाले. परंतु इथं 57 आहे, त्यामुळे हा सुद्धा पर्याय काय होणार आहे, येणार नाही. आता ही 9 सक्क 9 1 9 9 2 18 9 3 27 9 चौक 36 9 5 55 9 सक्क 54 म्हणजे ही सुद्धा संख्या येणार नाही. आता इथं बघा, इथे काय आहे, 9 गुणले 4 म्हणजे 9 चौक 36, 36ला आले 6, हातच्या आले 3, 9 सक्क 9 5 55 9 सक्क 54, 54 आणि 3 किती झाले, 57 झाले. म्हणजे 576 उत्तर येते. म्हणजे 4 नंबरचा पर्याय काय असणार आपला, बरोबर असणार आहे. गुणाकार करून बघायचा आहे. मी तोंडी सांगितलं तर तुम्ही गुणाकार करून बघायचं आहे, कारण की तुमची प्रॅक्टिस खूप गरजेची आहे. त्यानंतर 30 नंबरचा प्रश्न आहे, एका जंगलात एकूण 121 पक्षी असून जेवढी झाडे आहेत तेवढीच पक्षी प्रत्येक झाडावर बसलेले आहेत. प्रत्येक झाडावर किती पक्षी बसतील, एका जंगलात काय आहे, एकूण 121 पक्षी आहेत. बघा, 121 पक्षी असून जेवढी झाडे आहेत तेवढेच पक्षी प्रत्येक झाडावर बसलेले आहेत, तर प्रत्येक झाडावर किती पक्षी बसलेत. आता खूप सोपा गणित आहे, जर तुम्ही विचार केला तर खूप सोपा प्रश्न आहे. कारण की 121 पक्षी आहेत आणि जेवढी झाडे आहेत, बघा वाचण्यामध्येच गफलत करायची नाही. म्हणजे 121 पक्षी असून जेवढी झाडे आहेत तेवढीच पक्षी त्या झाडावरती बसलेत. म्हणजे बघा, आता 4 झाडं आहेत, म्हणजे 4 झाडे आहेत म्हणजे आता प्रत्येक झाडावर काही पक्षी बसणार, 4च बसणार. प्रत्येक एका झाडावर 4 म्हणजे 4 किती झाले, 16 झाले.
16 झाले. अशा प्रकारे हे गणित सोडवायचं आहे. आता बघा 5 झाडे आहेत, 5 झाडे आहेत, पण प्रत्येक झाडावर किती पक्षी बसणार? मग एका झाडावर 5 म्हणजे 5 झाडे आहेत म्हणजे किती होणार? 25 होणार. मग आता हा 121 हा कशाचा वर्ग आहे आपल्याला शोधायचा आहे. 121 हा वर्ग कशाचा, म्हणजे 5चा वर्ग कसा 25 काढला आपण, 4चा वर्ग 16 काढला, त्याप्रमाणे हे गणित करायचं आहे. मग 121 कशाचा वर्ग आहे? 121 कशाचा वर्ग आहे? 12 आहे का 28 आहे का 11 आहे का 18 आहे? तर उत्तर क्रमांक आपलं काय असणार आहे? 11 असणार आहे. कारण की 121 हा कितीचा वर्ग आहे? 11चा वर्ग आहे. प्रत्येक झाडावर 11 जर पक्षी केले तर 121 हे आपलं उत्तर येतं. काढून बघा. नाही समजलं तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे तोंडी काढण्यासारखं उदाहरण आहे, त्यामुळे तुम्हाला सोडवून द्यायची ह्याच्यामध्ये काही गरज नाही. ज्या विद्यार्थ्यांना हे गणित समजलं नाही त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे? कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यांना सविस्तर असे विश्लेषणासहित कमेंट बॉक्समध्ये उत्तर काढून दिले जाईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, 14 व 16 हे 2 पाढे एकत्र घेतल्यास खालीलपैकी कोणता पाढा मिळेल? बघा 14 व 16 हे 2 पाढे एकत्र घेतल्यास खालीलपैकी कोणता पाढा मिळेल? कोणता पाढा मिळेल? 14 आणि 16 हे 2 पाढे एकत्र घेतल्यास कोणता पाढा मिळेल? तर 14 आणि 16 यांची जर बेरीज केली तर किती येते? 30 येते. मग हे जर 2 पाढे एकत्र घेतले तर कोणते येणार? मग आता 2 एकत्र घेतले, ह्या सर्व संख्या लहान आहेत, तर तोंडी लॉजिक लावण्याची गरज आहे. बघा 15 लहान आहे, 11 लहान आहे, 10 लहान आहे आणि सगळ्यात मोठं काय आहे? 30 आहे. म्हणजे 30 आपला उत्तर क्रमांक येऊ शकणार आहे. जर तुम्ही बेरीज केली तर 14 आणि 16ची सुद्धा बेरीज काय होते? 30 येते. म्हणजे उत्तर क्रमांक काय असणार आपला? 1 नंबरचा असणार आहे. 30 हे पाढा मिळणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 32वा प्रश्न आहे. 90 बॉक्स, 10 बॉक्स, 8 बॉक्स, 2 बॉक्स आणि 50 हे समीकरण सत्य होण्यासाठी चौकोनाच्या जागी खालीलपैकी चिन्ह क्रमाने लावायचेत. आता बघा हे गणित सोडवण्यासारखं आहे, परंतु सोपं आहे. काय सांगितले? 90, 10, 8, 2, 50. आता हे 50 उत्तर आहे. म्हणजे हे काय होणार आहे? 50 लास्टला दिले म्हणजे 50 एक असणारं उत्तर असणार. म्हणजे इथे काय असणार आहे आपलं चिन्ह आपलं कोणतं असणार आहे इथं? इथं चिन्ह काय येणार? बरोबर येणार. मग बरोबर कुठल्या पर्यायामध्ये? लास्टला बरोबर कुठल्या पर्यायामध्ये हे शोधायचं. कारण ट्रिकनुसार जर सोडलं तर तुम्हाला लवकरात लवकर उत्तर सुटणार आहे. जर विचार केला तर 1 नंबरला आहे, 2 नंबरला नाही, 3 नंबरला आहे, 4 नंबरला आहे. म्हणजे 2 नंबरचा पर्याय आपण काय करायचं आहे? कट करून टाकायचं आहे. आता हे ते 50 झालं. त्यानंतर बघा आता पुढचं जर विचार करायचं म्हटलं तर काय होणार आहे? इथे काय होणार आहे? 90. आता 90मधनं काय घालावं लागेल? म्हणजे आपल्याला हे चिन्ह पहिला पर्याय वापरून बघूया आपण. 90मधून काय घालावं लागेल म्हणजे आपल्याला येईल. तर ना आता इथे बघू पहिला पर्याय 90 वजा 10 किती येणार? 80. आपण गणित करून बघूया. 90, 10, 8, 2 आणि 50. आपल्याला लास्टला तर समजलं की 50 उत्तर येते. मग आता काय करू? पहिलं काय आहे? वजा आहे. 90 वजा 10 गुणुले 8 भागिले 2 बरोबर 50. 90 वजा 10 गेले किती राहिले? 80 गुणले 8 भागिले 2. 80 गुणले 8, 8 8 16 किती येते? बघा आता 8 8 किती आले? 16 आले. म्हणजे 8 8 64 भागिले 2 आले. तर 2 6 2 4 0 320 आले. तर 320 आहे का आपलं उत्तर? नाही. पण आता काय करावं लागेल माहिती आहे का आपल्याला? यामध्ये थोडंसं गफलत करण्यासारखं आलेलं आहे. कारण की खूप मोठं उत्तर येतं आहे आणि इथं काय येतं? 50 दिलेलं आहे. जर आपण ह्या बाजूने जर केलं तर आता इथं संख्या मोठी आहे. मग आपण 2 नंबरचा पर्याय वापरून बघूया. आपण कट केला होता तरी पण बरोबर चिन्ह वापरून बघूया. 90 वजा 10 8 2 आणि 50. आता 2 नंबरचं चिन्ह काय आहे? बरोबर आहे. म्हणजे 90 बरोबर 10 गुणुले 8 भागिले 2 अधिक 50. जर हे चिन्ह वापरलं आपण 10 8 80 भागिले 2 अधिक 50. तर बघा 80 भागिले 2 किती येते? 40 येते अधिक 50 बरोबर किती येते? 90 येते. म्हणजे आपला पर्याय क्रमांक किती येणार आहे? 2 नंबरचा बरोबर असणार आहे. बघा 2 नंबरचा आपला पर्याय काय असणार आहे? बरोबर असणार आहे. त्यानंतरचं पुढचं गणित घेऊया. 256 ही संख्या खालीलपैकी कोणत्या 2 समान अवयवांच्या गुणाकार रूपात मांडली आहे?
256 ही संख्या खालीलपैकी 256 ही संख्या खालीलपैकी कोणत्या दोन समान अवयवांच्या गुणाकार रूपात आले? मग 256 हा आपल्याला वर्ग पाहिजे बघा. 256 आपल्याला काय करायचं आहे? वर्ग जर पाठ असतील तर तुम्हाला गुणाकाराच्या रूपात मांडता येते. आता वर्ग पाठ आहे, मग 256 कशाचा वर्ग आहे रे? तर 16चा वर्ग आहे. 16 गुणिले 16 16 256 म्हणजे 4 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. तोंडी उत्तर आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणते इंग्रजी अक्षर मूळाक्षर असममित आहे? तर कोणते इंग्रजी अक्षर असममित आहे? तर एक नंबरचा पर्याय एन हा असममित आहे. त्यानंतर मोहनजवळ 100 रुपयाच्या 15 नोटा, 10 रुपयाच्या 5 नोटा व 20 रुपयाच्या 5 नोटा आहेत. तर मोहनजवळ एकूण किती रुपये असतील? बघा, मोहनजवळ 100 रुपयाच्या 15 नोटा आहेत. मग किती झाले? मोहनजवळ 100 रुपयाच्या 15 नोटा आहेत. 100 रुपयाच्या 15 नोटा आहेत. त्यानंतर बघा 10 रुपयाच्या 5 नोटा आहेत. 10 रुपयाच्या 5 नोटा आहेत. व्यवस्थित लिहून घ्यायचं आपल्याला. 20 रुपयाच्या 5 नोटा आहेत. 20 रुपयाच्या 5 नोटा आहेत. जर आपण ह्याला सर्वाला जर गुणाकार केला तर आपलं उत्तर किती येते बघा? 150 15 10 15 100 1,500 म्हणजे 15च्या 100 नोटा म्हणजे किती झाले? 1,500 झाले. 5च्या 10 गुणले 5 म्हणजे किती झाले? 10 रुपयाच्या 5 नोटा आहेत म्हणजे किती झाले? 50 झाले. 20 रुपयाच्या 5 नोटा आहेत म्हणजे 20 5 100 झाले. 0 5 6 1,650 रुपये. 1,650 रुपये पर्यायामध्ये आहे का बघायचं आहे. 1,600 रुपये 50 4 नंबरच्या पर्यायामध्ये आहे म्हणजे आपण काढलेलं सुद्धा उत्तर काय असणार आहे? बरोबर असणार आहे. सोपे गणित आहेत. 20 पेन्सिलची किंमत 100 रुपये आहे तर अशा 175 पेन्सिलची किंमत किती? बघा आता 20 पेन्सिलची किंमत किती आहे? 100 रुपये आहे. लक्षात घ्या 20 पेन्सिलची किंमत किती आहे? 100 रुपये आहे. म्हणजे एका पेन्सिलची किंमत किती असणार? 100 भागिले 20 20 5 100 बरोबर का? 20 5 100 20 5 100 म्हणजे एक पेन्सिल किती लिहिणार? 5 रुपयाला ना. मग 175 गुणले 5 175 गुणले 5 5 5 25 हातच्याले 2 5 7 35 आणि 2 37 हातच्याले 3 5 1 5 5 आणि 3 8 875 रुपये. 175 पेन्सिलची किंमत किती येणार आहे? 875 रुपये. पर्याय क्रमांक किती येणार आहे आपला? 3 नंबरचा बरोबर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा बघा 10 जुलैचा वार मंगळवार असेल. बघा नीट लक्ष द्या. 10 जुलैचा वार मंगळवार असेल तर त्या महिन्यातील कोणता वार 5 वेळा येणार नाही? 5 वेळा येणार नाही म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? पहिलेच 1 2 तारखेपर्यंत पाहावे लागेल. 10 जुलैचं 10 मधून 7 वजा करायचे किती येते? 3 येते. 3 आल्यानंतर काय होणार आहे आपला? मग 10 जुलैचा वार काय असणार आहे? मंगळवार असणार आहे. मग बघा लक्षात द्या 10 जुलैचा वार मंगळवार आहे. मग 7 जुलैचा वार 10 3 गेले 3 जुलैचा वार पण काय असणार आहे? मंगळवार असणार आहे का? त्यानंतर बघा 2 जुलैचा सोमवार 1 जुलैचा रविवार. तर त्या महिन्यातील कोणता वार 5 वेळा येणार नाही? रविवार. आता रविवार आहे, सोमवार आहे, मंगळवार आहे. मग हे तर 5 वेळा येऊ शकणार आहेत. मग कुठला येणार नाही रे? तर बुधवार हा 5 वेळा येऊ शकणार नाही. म्हणजे बुधवार हा 5 वेळा येऊ शकणार नाही. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा 8.5 त्रिकोण आहे तिथं 5 दाखवले बरोबर 44/5 दाखवले तर किती? तर आपल्याला काय करावं लागणार आहे? 8 आणि 5चा गुणाकार करावा लागला आहे. 8 5 40 40 मध्ये किती मिसळल्यानंतर 44 होतं तर 4. पर्याय क्रमांक किती येणार आहे आपला? 2 नंबरचा येणार आहे. उत्तर क्रमांक किती येणार आहे? 2. म्हणजे 8 5 40 अधिक 4 केले तर 44/5 येते म्हणजे 2 नंबरचा उत्तर आपला काय असणार आहे? बरोबर असणार आहे. खालीलपैकी चुकीची मांडणी कोणती? खालीलपैकी चुकीची मांडणी कोणती? आता कोणती चुकीची मांडणी आहे बघा. आता 2/4 5/4. आता हे काय दाखवलं आहे? 5/4 पेक्षा 2/4 मोठं दाखवलं आहे म्हणजे हेच पहिल्यांदा चुकीचं आहे. तरी पण पर्याय बघू 7/4 3/4 म्हणजे 7/4 मोठं आहे म्हणजे हे बरोबर असणार आहे. 9/8 10/8 म्हणजे हे पण मोठं असणार आहे बरोबर आहे. 12/13 19/19 हा पण मोठा दाखवला आहे म्हणजे 4 नंबरचा सुद्धा पर्याय आपला काय असणार आहे? बरोबर असणार आहे. म्हणजे उत्तर क्रमांक काय येणार आहे आपला? 1 नंबर येणार आहे. त्यानंतरचा 44वा प्रश्न आहे एका घनाच्या कडांची संख्या व पृष्ठभागांची संख्या यातील फरक किती? घनाच्या कडाची संख्या व पृष्ठभागाची संख्या यातील फरक किती? घनाच्या कडाची संख्या किती असते? किती असते?
घनांच्या कडाची संख्या किती असते व पृष्ठभागांची संख्या यातील फरक किती? तर याचं उत्तर 6 येते बघा. आपण नंतर याचं सविस्तर असं विश्लेषणात घनाची आपण माहिती देऊया. त्यानंतर बघा 41 खालीलपैकी कोणती संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेली आहे? आंतरराष्ट्रीय म्हणजे काय? इंग्रजी संख्या. ते कुठली संख्या लिहिलेली दिसते रे? कुठली संख्या लिहिलेली दिसते? 1 नंबरची लिहिलेली दिसते 6712. इथं आहे का? इथं 4 मराठीमध्ये आहे, इथे 3 मराठीमध्ये आहे आणि 9 मराठीमध्ये आहे. म्हणजे 1 नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे? बरोबर असणार आहे. त्यानंतर 42वा प्रश्न, पुढील विधानामधील बरोबर विधान कोणते? 300 शतक 30 दशक 3 एकक मिळून किती? 300 शतक 30 दशक 3 एकक म्हणजे किती येणार? म्हणजे किती येणार? 30,303 येणार. मग 30,303 कुठं आहे? 3,03,003 3,303 3,303 3 नंबरचा सुद्धा पर्याय बरोबर आहे. सॉरी 30,000 पाहिजे आपल्याला. मग 30,303 म्हणजे 2 नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे. 2 नंबरचा आपला पर्याय बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा 43वा प्रश्न आहे. 13,289 या संख्येमधील कोणत्या अंकाची दर्शनी किंमत सर्वात जास्त आहे? आता दर्शनी किंमत सर्वात जास्त कोणत्या अंकाची असणार आहे रे यामध्ये? दर्शनी किंमत सर्वात जास्त कोणत्या अंकाची असते? दर्शनी किंमत म्हणजे काय रे? आहे त्या संख्येची तेवढीच किंमत असणार आहे. मग कोणत्या अंकाची असणार आहे? ह्यामध्ये तुम्ही काय करता? चुका करून येता. दर्शनी किंमत विचारली असली की स्थानिक किंमत सांगून येता. तर कोणती? 13,289 यामध्ये सर्वात मोठी कोणती संख्या आहे रे? मग 9 आहे. मग 9ची दर्शनी किंमत किती येणार? 9 येणार. 1ची 1 येणार, 3ची 3 येणार, 2ची 2 येणार, 8ची 8 येणार. मग 9ची किती येणार? 9 येणार. मग आपल्याला काय विचारलेलं आहे? या संख्येमधील कोणत्या अंकाची दर्शनी किंमत सर्वात जास्त आहे? तर कोणती असणार आहे? तर 3 नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा 70,000 अधिक 5,000 अधिक डॅश डॅश केले आणि 20 केले. मग इथे काय यायला पाहिजे रे? इथे काय यायला पाहिजे? इथे आपल्याला काय करावं लागेल? शतकाचं स्थान घालावं लागेल. मग कोणतं शतकाचं स्थान घालावं लागेल आपल्याला? काय सांगितलंय? 75,620. मग काय येणार? 6 येणार का? काय येणार? 600 पाहिजे. मग 600 कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. बघा व्यवस्थित लक्ष द्या. इथे 600 आहे, इथे उत्तरामध्ये 600 आहे. म्हणजे आपल्याला इथं काय करावं लागणार आहे? 600च लिहावं लागणार आहे. म्हणजे 1 नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे? बरोबर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा 12,051 15,076 12,051 15,676 17,785 13,676 15,656 या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास शेवटून तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या संख्येच्या दशक स्थानी कोणता अंक येईल? चढत्या क्रमाने लिहायचे आहेत आणि शेवटून तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या संख्येच्या दशक स्थानी कोणता अंक येईल? कोणता अंक येईल? आता चढत्या क्रमाने लिहून बघूया. चढत्या क्रमाने कोणती सगळ्यात लहान आहे? 12,000 आहे का? 15,000 आहे का? 17 13 15. तर पहिल्यांदा कोणती लिहिणार? 12,000 येणार. परत काय येणार? आपण लिहून काढूया संख्या. प्रथम काय येणार आहे? 12,000 येणार आहे. 12,051 येणार आहे. त्यानंतर 13,676 येणार आहे. त्यानंतर 15,656 15,656 त्यानंतर 15,676 आणि त्यानंतर 17,785 येणार आहे. प्रश्न काय विचारलेला आहे की संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास शेवटून तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या संख्येच्या दशक स्थानी कोणता अंक येईल? आता हे शेवटून तिसरा क्रमांक, शेवटून खाली तर तिसऱ्या क्रमांक, दशक स्थानी एकक दशक म्हणजे 5 हा अंक आहे. 5 हा अंक आहे. तर कोणता अंक असेल तर 5 हा अंक येतो. तर पर्यायामध्ये आपल्याला बघायचं आहे कोणता अंक 5 आहे का पर्यायामध्ये? तर आहे पर्यायामध्ये आपला 5 अंक. 4 नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे? बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न 3 अंकी मोठ्यात मोठी व 4 अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज किती? 3 अंकी मोठ्यात मोठी. आता 3 अंकी मोठ्यात मोठी म्हणजे किती? 3 अंकी मोठ्यात मोठी म्हणजे किती? 999. आणि परत काय सांगितलं आपल्याला? 4 अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज किती? 4 अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज म्हणजे किती? मग 4 अंकी लहानात लहान संख्या कोणती? 1001 9 1 10 हाच्या लेख 1 9 1 10 हाच्या लेख 9 1 10 आणि 1 हाच्या लेख 1 11. तर काय सांगितले आपल्याला?
प्रश्न काय होता, 3 अंकी मोठ्यात मोठी व 4 अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज किती विचारली होती. यांची बेरीज किती विचारलेली होती. आपण काय केलं, आपल्याला मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्यांची बेरीज विचारली. मग लहानात लहान संख्या कोणते, लहानात लहान 4 अंकी संख्या किती झाली, 1000. मग 9 9 9 1 तर किती आलं, 1999 आलं. तर पर्यायामध्ये आहे का बघायचं आहे, 1999. तर 4 नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे, 1999 असणार आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, 1 ते 100 या संख्येमध्ये 21 वेळा येणारा अंक कोणता. आता बघा ही 21 वेळा येणारा अंक, 20 वेळा येणारा अंक, हे तर आपल्याला पर्यायामध्ये आपल्याला पाठ असणे खूप गरजेचं आहे, कारण की ह्या घटकावरती हमखास प्रश्न विचारला जातो. तर कोणता अंक 21 वेळा येतो रे, तर 0 हा अंक काय होतो, 21 वेळा येतो. तर पर्यायामध्ये 0 आहे का, तर 2 नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे. 0 हा अंक काय होतो, 21 वेळा येतो. त्यानंतर 48वा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणत्या गटामध्ये 3 मूळ संख्या आहेत. खालीलपैकी कोणत्या गटामध्ये 3 मूळ संख्या आहेत. आता 31 ते 40, 31 ते 40 या घटकामध्ये मूळ संख्या आहेत. 31 एक आहे, त्यानंतर 37 एक आहे आणि 39 आहे. म्हणजे या घटकामध्ये 3 मूळ संख्या आहेत. 71 ते 80 मध्ये आहेत का, 71 ते 80 मध्ये, 71 ते 80 मध्ये आहेत का, 73 आहे, 79 आहे, 2च आहेत. 91 ते 100 मध्ये 93 97 2च आहेत. 11 ते 20 मध्ये 13 17 19 13 17 19. तर आपलं उत्तर काय असणार आहे रे, 31 ते 40 यामध्ये मूळ संख्या आहेत. तर 1 नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे. 1 नंबरचा पर्याय 31 ते 40 मध्ये आपल्या काय असणार आहे, 3 मूळ संख्या आहेत. या उदाहरणात बघा, स्टार, त्रिकोण, चौकोन यांच्या अनुक्रमे कोणत्या किमती घेतल्या असता ही बेरीज बरोबर येईल. या उदाहरणात स्टार, त्रिकोण, चौकोन यांच्या अनुक्रमे कोणत्या किमती घेतल्यानंतर असता बेरीज ही बरोबर येणार आहे. म्हणजे बेरीज काय होणार आहे, समान येणार आहे. मग कोणत्या संख्या घ्यायच्यात आपल्याला, कोणत्या किमती घेतल्यानंतर मग दोन्ही ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे, किंमत घ्यावी लागणार आहे. आता बघा स्टार आहे, त्रिकोण आहे आणि चौकोन आहे. मग स्टार आणि त्रिकोण केलं तर बरोबर संख्या येतील. मग कुठली घ्यावी लागेल स्टारला, तर स्टारमध्ये कुठली घ्यावी लागेल, पहिल्यांदा स्टार घेतलं तर 3 घेतली आणि 2 घेतले तर 3 आणि 2 5. म्हणजे 1 नंबरचा पर्याय बघा, 2 आणि 3 5, म्हणजे 5 उत्तर येते. सगळ्या ठिकाणी घेतलं तर 5 हे बरोबर उत्तर येणार आहे. म्हणजे आपला 1च नंबरचा पर्याय बरोबर येतोय. जरी दुसरं बघा 4 आणि 6 किती झाले, 6 आणि 4 10 झाले, इथं 9 आहे. 3 आणि 2 5 झाले, इथं 6 आहे. 4 आणि 2 6 झाले, इथं 8 आहे. म्हणजे 1 नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे. व्यवस्थित जर समजलं तर खूप सोपं आहे. जर ट्रिक तुम्ही लावली तर लगेच तुम्हाला समजते अशी गणितं. आता शेवटचं 50वा गणित आहे बघा, 75,429 या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास वजाबाकी 42,538 इतकी येईल. 75,429 या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास वजाबाकी 42,538 इतकी येईल. आता ही संख्या वजा केल्यानंतर एवढी बाकी येते, म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, या संख्येतूनच ही संख्या वजा करावी लागेल. म्हणजे येणारी बाकी ही काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे. तर काय आहे, 75,429 वजा 42,538. आता बघा 9 8 गेलं, 9 8 गेलं, 1 आलं, 12 3 गेले, म्हणजे 2 मधून 3 जात नाही म्हणून 12 3 घालवायचे आपल्याला. तर 9 आले, हातच्याले 1 आले, 14 6 गेले, 8 आले, हातच्याले 1, 5 3 गेले, 2 आले आणि 7 4 गेले, 3 आले. मग किती येणार आहे, 32,891 हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. तर 32,891 हे पर्यायामध्ये आहे का बघायचं आहे. बघा 1 नंबरच्या पर्यायामध्ये 32,891 आहे, म्हणजे हे उत्तर आपलं काय असणार आहे, बरोबर असणार आहे. इथं तर बघा नाही, कुठेच 32,891 नाही, म्हणजे उत्तर क्रमांक आपला काय असणार आहे, 1 नंबरचा बरोबर असणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे काय केलेलं आहे, आपण गणिताचे 25 प्रश्न पाहिलेले आहेत. या अगोदर आपण मराठीचे 25 प्रश्न पाहिले होते. यानंतरचे जे 51 ते 75 पर्यंतचे जे प्रश्न आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये थोडेसे कठीण प्रश्न येतील, ते समजून घ्यायचं आहे.
आणि अशाच प्रकारचा डेली तुम्हाला 25-25 प्रश्नाचा सराव जर तुम्ही केला तर तुम्हाला स्कॉलरशिपमध्ये काही प्रकारे अडचण येणार नाही आणि व्यवस्थितरित्या तुम्हाला समजेल. तुम्हाला जर ह्या प्रश्नामध्ये काहीही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि तुमच्या गरजून मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा. कोणत्याही क्लास न लावता आपण यशस्वी होऊ शकतो याची गॅरंटी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सुद्धा समजणार आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.